बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अंबाजोगाई शहर, क्रांतीनगर परिसर, जिल्हा बीड या परिसरात कैलास सरोदे वय वर्ष 37 या आपल्या कुटुंबासोबत राहत होते. कैलास दारू पिऊन घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे पती पत्नीमध्ये जोरदार वाद चालू होता. वाद एवढा वाढला की पत्नी मायाने पतीला जमिनीवर पाडलं आणि त्याच्या पोटावर तसंच अवघड जागे ठिकाणी लाथाबुक्या देत बेदम मारहाण केली. घरातील आणि शेजारच्यांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला असता मायाने त्यांना ही शिवीगाळ केली. त्यांनी मायाने सांगितलं की आमच्या भांडणाच्या मध्ये पडू नका. हा दररोज दारू पिऊन येतो, असाच करतो. मी याला फुकट का सांभाळायचं, असा शब्द उच्चारला. थोड्याच वेळात कैलाश बेशुद्ध अवस्थेत घराशेजारी पडलेला दिसला. तातडीनं ऑटोमध्ये त्याला सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आलं. सुरुवातीला सर्वांना वाटलं की कैलाचा मृत्यू दारूच्या अतिसेवनामुळे झाला आहे. पण 11 सप्टेंबर रोजी झालेल्या शवविच्छेदनात अहवालात सत्य समोर आलं. मृत्यू हा दारूनी नाही, तर शारीरिक मारहाणीमुळे अवघड जागी झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाला होता. अहवालानंतर पोलिसांनी कळालं की हा प्रकार साधा कौटुंबिक वाद नव्हता, तर घातक हल्ला ठरू शकतो. कैलास सरोदे यांचं लग्न 7 वर्षापूर्वी मायाशी झालं होतं. मायाचं हे दुसरं लग्न होतं. पहिल्या पतीपासून तिला 2 मुली होत्या. कैलास आणि मायाला एक मुलगा, एक मुलगी आहे. कैलास हा शारीरिकदृष्ट्या अपंग होता आणि त्याला दारू पिण्याची सवय होती. याच कारणामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती. फिर्यादी बहिणीच्या म्हणण्यानुसार माया नेहमी कैलासला उपाशी ठेवत असे, त्याला अपमानित करत असे. घटनेनंतर कैलासची बहीण ज्योती तरकसे हिनं अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार पोलिसांनी पत्नी माया सरोदे हिच्यावर BNS कलम 105 गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास PSI रविकुमार पवार करत आहे. या प्रकरणात माया हिने रागाच्या भरात केलेली मारहाण ही जाणीवपूर्वक घातक कृती ठरली. त्यामुळे तिच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेत कौटुंबिक कलह किती भीषण रूप धारण करू शकतो हे दिसून येतं. दारूचं व्यसन हे अनेक घर उद्ध्वस्त करतं. कैलासलाही यामुळे नेहमी वादाला सामोरं जावं लागत होतं. नवरा बायकोचं भांडण भीषण झालं, त्यामुळे मारामारी झाली. त्यामुळेच कैलासचा जीव गेला. त्यांना मूल लहान आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांच्या भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. हे संपूर्ण घटनेचा पोलीस तपास करत आहे. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.